हाय हॅलो व्यसन क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला आज आपण शेवची भाजी बनवणार आहोत। तर ही कशी बनवायची ते बघूयात। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कांदा आणि एक टोमॅटो आणि कोथिंबीर, कढीपत्ता। तर असं आपण साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेला आहे। गॅस पेटवून इथे बघू शकता 2 चमचे आपण तेल टाकून घ्यायचे। तर इथे बघू शकता मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। इथे टाकून घ्यायचे आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेणार आहोत। जिरे आणि मोहरी तडतडून झाले की आपण कांदे टाकून घ्यायचे। कांदे छान असं परतून घ्यायचे लाल होईपर्यंत। इथे बघू शकता कांदा परतून झालेला आहे। कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपण आणि कढीपत्ता टाकून झाला की आपण कढीपत्त्याला पण छान परतून घ्यायचे फोडणीमध्ये। अशा पद्धतीने कोथिंबीर तिथे कढीपत्ता पण मी टाकून घेतला आणि कोथिंबीर पण टाकून घेतली। त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण आता टमाटे टाकून घ्यायचे। टमाट्याला पण छान असं परतून घ्यायचं फोडणीत। इथे बघू शकते अशा पद्धतीने। इथे बघू शकता टमाटे पण आपले छान परतून झालेले आहेत। मी अर्धा काळा मसाला टाकून घेणार आहे आणि 1 चमचा मी आंबट मसाला टाकते आणि 1 चमचा आपण 1 किंवा तुम्ही कमी जास्त तिखट लागत असेल त्याप्रमाणे मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकते। ते बघू शकता धना पावडर टाकते अर्धा चमचा आणि थोडी हळद। असे आपण सगळे मसाले टाकून घ्यायचे। 1 चमचा हळद। याला चांगलं असं हलवून घ्यायचं। तर चला आता आपण ही शेव याच्यात टाकून घेणार आहोत। शेव टाकल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं। मिक्स करून घ्यायचं चांगलं फोडणीमध्ये। इथे बघू शकता अशा पद्धतीने सगळी शेव आपल्याशी मिक्स करून घ्यायची फोडणी। आपण फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे शेव। आता थोडी आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। तुम्हाला ती घट्ट ठेवायची किंवा पातळ ठेवायची त्याप्रमाणे। तर इथे बघू शकता अशी छान आपली शेवची भाजी तयार होते। याच्यात तुम्ही मसाला पण टाकू शकता, खोबरं खसखस वगैरे असं। अशी मी एकदम साधी सिंपल अशी केलेली आहे। तर अशी पण भाजी आपण करून खाऊ शकतो आणि छान लागते पोळीसोबत भाकरीसोबत। आता याला शिजवून घ्यायची चांगली। आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे। तर चला आता इथे आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे। मी इथे साधारण अर्धा चमचा किंवा अर्धा चमचा इथे मीठ टाकून घेते। मीठ टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायची आणि याला 5-10 मिनिट अशी शिजू द्यायची। एकदम झटपट ही भाजी तयार होते आणि वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा आपण अशी भाकरीसोबत पण खाऊ शकतो किंवा असं भाकरीसोबत, पोळीसोबत, खिचडीसोबत, वरण भातासोबत पण आपण ही भाजी खाऊ शकतो आणि झटपट 5-10 मिनिटामध्येच तयार होते। तर झाली बघा आपली शेवची भाजी। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता आपण वरून थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची। तर अशी छान आपली भाजी शेवची भाजी तयार झालेली आहे आणि 5च मिनिटात होते ही भाजी। तर इथे झाली बघा आपली भाजी। तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा। ही रेसिपी आवडल्यास जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्त राहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।